मुंबई डिजिटल न्यूज में आपका स्वागत है। क्या करें जी? सर, आपल्याला एक फोन आलेला आहे धमकीवजा. काय सांगाल एकंदरीत सलमान खान प्रकरणानंतर आता तुम्हाला देखील विष्णू गँगचा फोन आलेला आहे. या संदर्भात काय तुम्ही पुढे तक्रार विचार काय करणार आहे? आता बघू काय होतं. निवडणुकीच्या तोंडावर ते असे अनेक फोन आता यायला लागलेत आणि धमकीवजा सलमान खान. ठीक आहे ना, बघूया ना काय. सर, गेल्या काही दिवसांपूर्वी देखील तुमच्या घरामध्ये स्फोटक पदार्थ आहे असं देखील फोन आला होता तुम्हाला आणि अशा प्रकारचा धमकीबरा एक फोन आहे. ठीक आहे, चालतं आयुष्यात अशा गोष्टी. हे अशा गोष्टी चालत राहतात. जेव्हा आपण एवढं सगळं करत असतो तेव्हा दुखावलेली माणसं खूप असतात. त्यामुळे ही रिस्क तर आयुष्यात असतेच. विद्रोही माणसाच्या आयुष्यात हे असं घडतच राहतं. सर, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीरनामा आलेला आहे, त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची मागणी केलेली काय? हे चांगलं आहे ना. यशवंतराव चव्हाण या महान कर्तृत्ववान माणसाला, म्हणजे ज्यांच्यावरनं हे आलं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. नेहरूंनी ज्यांना भारताच्या अडचणीच्या काळामध्ये भारताचं संरक्षण मंत्री केलं आणि ज्यांनी महाराष्ट्राचं नाव पहिल्यांदा म्हणजे कर्तृत्वाने मोठं केलं, राजकीय कर्तृत्वाने, त्या यशवंतराव चव्हाणांना जर अजित पवारांच्या गटाने मागणी केली असेल की त्यांना भारतरत्न द्यावं, ही चांगली गोष्ट आहे. त्यांना द्यायलाच हवं. आणि अजित पवार जाहीरपणे स्टेजवर सांगतात की माझे आणि मोदींचे आणि माझे आणि अमित शहांचे एकदम चांगले संबंध आहे. तुम्ही काय काम असेल तर सांगा. आज आम्ही त्यांना काम सांगतो आहे की तुम्ही यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळवून द्या. हे महाराष्ट्राचं काम आहे, ते तुम्ही करा. सो उद्धव ठाकरे यांना स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यामुळे त्यांनी शरद पवारांचे माणसं पाठवून स्वतःची शिफारस करून घेतली असा दावा मुख्यमंत्री यांनी केला. एका वृत्तपत्रात त्यांनी सांगितलेला आहे. बंद मुट्ठी लाग की खुल गई तो खाट की. जाऊ दे आता, मुख्यमंत्रीपद संपलं गेलं. कोणाला व्हायचं होतं, काय व्हायचं होतं, खूप काही गोष्टी ज्या अशा बंद मुठ्ठीत आहेत. राहू द्या ना, कशाला वगैरे त्याच विषयावर बोलता. भावी मुख्यमंत्रीचं बोलूया आपण आता. ठाण्याच्या सीटची गडबड, कल्याणची गडबड, हे सगळं काय दाखवतं आहे. त्यामुळे मला या विषयावर बोलायचंच नाही आणि त्यांनीही या विषयावर बोलू नये असा माझा त्यांना व्यक्तिगत सल्ला असेल. सर, मोदींच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झालेला आहे. त्यांनी असं म्हटलं की काँग्रेस आली तर घुसखोरांची भर करेल आणि काँग्रेसची सत्ता आली तर मुलं जन्माला घालणाऱ्यांच्या संपत्तीत वाटा देणार असं त्यांनी सांगितलं. तुम्ही व्यवस्थित भाषण ऐका आणि मग मला प्रश्न विचारा. सर, जिस तरीके से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि देश की